सर नमस्कार। मी नगरसेविका राजश्री काळे, भारतीय जनता पार्टी माजी नगरसेविका शिवाजीनगर या भागातून आहे। आज 2 दिवसापूर्वी शरद सोनवणे यांनी आदिवासी मागासवर्गीय ह्या समाजावरती वक्तव्य केलं आणि त्यातल्या त्यात पारधी समाज आणि रामोशी समाज ह्यांना चोर म्हटले। तर आज त्याला असं मला सांगावं असं वाटतं की त्यांनी इतिहासाचे पहिला इतिहास काय आहे तो बघावा आणि छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर आमचा समाज खांद्याला खांदा लावून लढलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांबरोबर आमचा समाज लढलेला आहे आणि आज अशा ह्या वक्तव्यामुळे आज ह्या सगळ्या लोकांचं मन दुखवतायत। ह्याच खरं तर अशाच लोकांनी ह्या समाजाला कधी वरती यायचं काम होऊ दिलं नाही। देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, पण अजून पण हा समाज स्वतंत्र नाहीये, कारण असल्या लोकांमुळे आज हा समाज स्वतंत्र नाहीये। ह्या समाजाला चोर म्हटलं जातं, गुन्हेगार म्हटलं जातं। म्हणजे हा माणूस नाहीये का? ह्याला जगायचा अधिकार नाहीये का? सोनवणे साहेब, तुमचा मी निश्चित करते आणि साहेब मनाच्या लायकीचे तुम्ही नाहीये। सोनवणे, तुम्ही त्या लायकीचे नाहीये आणि ह्या गोष्टीचं खरंच तुम्ही ना इंग्रजाचे औलाद आहे असं मला म्हणावं लागतं। इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार म्हणून आमच्या कपाळावरती शिक्का मार्फत करून गेले, ते इंग्रज गेले, पण आज तुमच्यासारखी लोक, इंग्रजासारखी लोक, आज तुमच्यासारखी लोक आज आम्हाला गुन्हेगार ठरवतायत। ह्या गोष्टीचा खंत आहे। कधीतरी तुम्ही तुमच्या घरातल्या आया बहिणी त्या पाल्यावरती जगायला पाठवा, तुम्ही स्वतः त्या पालावरती जाऊन जीवन जगा, मग कोण चोर आहे ते तुम्हाला कळल। खुर्चीवरती बसून तुम्ही चोरी करताय सोनवणे, खुर्चीवरती बसून तुम्ही चोरी करताय आणि पारध्याला आणि रामोशी समाजाला म्हणता का तुम्ही चोर म्हणून? अरे तुम्ही एकदा जगून बघा त्यांचं जीवन, मग तुम्हाला काय आहे ते कळल। आज आमच्या आदिवासी मंत्र्यावरती तुम्ही गालबोट करता, अशोक विखेंवरती। अहो, त्यांच्यासारखं तुम्ही काम करून दाखवा। तुमच्यामध्ये धमक आहे का बघू आम्ही पण। बोलणं सोपं असतं, आरोप लावणं सोपं असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आमच्यासाठी घटना लिहिली, बराबरीचा सन्मानाचा अधिकार आम्हाला दिला, पण तुमच्यासारख्या लोकांनी आमचा तो अधिकार हिसकावून घेतलेला आहे आणि आजपर्यंत आम्ही वंचित आहे। म्हणूनच राष्ट्रपतीपर्यंत भारतीय जनता पार्टी व माझ्या काही सहकार्य, माझे काही जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे चळवळीतले माझे काही लोक असतील, जे काही माझे सगळे संघटनेचे, आज छावा संघटना असतील, आज मराठा समाजाचं सगळी संघटना आमची आज माझ्या बरोबर असल्यामुळं मी आज राष्ट्रपतींना जाऊन निवेदन दिलं। आज आमचेही खासदार असतील, आज आमचेही आमदार असतील म्हणून करावेत म्हणून, आणि आज तुमच्यासारखे जर असले बोलतायत ना, आमचे आमदार खासदार उद्या तुम्हाला मुंहतोड जबाब जर नाही दिला तर आम्ही बोलून ते चॅलेंज हारू। सोनवणे, मैदान पण आहे, जंग पण इथंच आहे। तुझा निश्चित करते, तू समोर आला ना, तुला दाखवला असा पारधी जात आणि रामोशी जात काय आहे ते। जय भीम, जय आदिवासी, जय लहुजी।